जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या राजकीय हालचालीला आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र युती होणार का, आघाडी होणार का, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे आहेत. नेमकी ठाकरे गटाची भूमिका जालना महानगरपालिकेत कशी असणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सांबरे साहेब, स्वागत आहे तुमचं. निवडणुका सुरू झालेल्या आहेत. अगदी काही दिवसांवरती जालना महापालिका येऊन ठेपलेली आहे. मात्र तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे हे कळायला तयार नाही. काय सांगाल तुम्ही? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जालना महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्या मुलाखतीमध्ये सहभाग घेतला आणि जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्याकडे जवळपास 126 लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्या मुलाखतीच्या आधारावर आम्ही महाविकास आघाडीसोबत बैठक करणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमच्या 2 बैठका झाल्या आणि त्या सकारात्मक झालेल्या आहेत. आता आम्हाला किती जागा मिळणार, काँग्रेसला किती राहणार आणि राष्ट्रवादीला किती जागा जाणार या संदर्भातला शेवटचा हात आम्ही आज फिरवणार आहोत आणि 1-2 दिवसामध्ये महाविकास आघाडी आम्ही जाहीर करू. बरं, किती जागेवर तुमचा दावा असणार आहे साधारणपणे? आपण जर 1990 पासून या जालना शहराचा इतिहास बघितला तर सातत्याने अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा झेंडा या महानगरपालिकेवर आणि तत्कालीन नगरपालिकेवर फडकलेला आहे. नेते जरी इकडे तिकडे गेले असतील तर जनता आणि कार्यकर्ते हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत निष्ठेने उभे आहेत. म्हणून आम्हाला खात्री आहे की काँग्रेस आणि आमची शिवसेना यांना समसमान जागा मिळतील असा आमचा दावा आहे. जालना महापालिकेत महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण असेल? मोठा भाऊ आणि छोटा भाऊ हे ठरवणारे आम्ही नाही आहे, हे जनता ठरवेल आणि आम्ही आमच्या जेवढी क्षमता आहे, जेवढे कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या, जेवढे अर्ज आमच्याकडे उपलब्ध झाले त्या पद्धतीने आम्ही काँग्रेस आणि आम्हाला समसमान जागा या महानगरपालिकेमध्ये मिळाल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण तुमच्या मित्रपक्षाचे खासदार कल्याण काळे साहेब असं म्हणतायत की नैसर्गिकच 10 वर्ष महानगरपालिका आमच्या ताब्यात होती, त्यामुळं साधारणपणे स्वाभाविक आहेच की आम्हीच मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी, आणि त्यांनी दावा सुद्धा केलाय. नाही, दावा करण्यास त्यांनी काय दावा केला हे मला माहिती नाही, पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे. त्यांचे जे निवडणुकीचे समितीचे लोक आहेत त्यांच्यासोबत आमच्या बैठका झाल्या. आमचे रमेश पाटील गवाड, भगवानराव कदम, PN यादव आणि मी स्वतः यांच्यासोबत बैठका घेतल्या आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आमच्या सकारात्मक चर्चा झालेली आहेत. ते काय म्हणतात ते प्रसारमाध्यमांना बोलले असतील मला माहीत नाही, परंतु आमच्या बोलण्यात अशी कुठेही चर्चा झाली नाही. किती दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल? तुम्हाला काय वाटतं, तुमचा एक वैयक्तिक अंदाज? कधीपर्यंत हा निर्णय होईल? आज आमची शेवटची बैठक आहे. या बैठकीमध्ये किती जागा आम्हाला मिळतील, किती जागा काँग्रेस, किती जागा राष्ट्रवादी हे ठरवणार आहेत. 2 दिवसामध्ये आम्ही प्रभागनिहाय अ, ब, क, ड जे आहे ते उमेदवार आणि पक्ष आम्ही जाहीर करू. बरं, शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांनी एक शहर विकास आघाडी स्थापन करण्याबाबत एक संकेत दिलेले आहेत. ते म्हणतात की शहराच्या विकासासाठी आमच्यासोबत यायला अनेक जण इच्छुक आहेत, तर ठाकरे गट सुद्धा त्यामध्ये जाणार आहेत का? काय सांगाल तुम्ही या संदर्भात? नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचे जे मित्रपक्ष आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सकारात्मक आमची चर्चा झालेली आहे, बोलणी झालेली आहे आणि आमचं महाविकास आघाडीचं फायनल टप्प्यामध्ये आहे. मग शहर विकास आघाडीचं आम्हाला अद्यापपर्यंत अधिकृतरित्या कोणतंही आमंत्रण नाही किंवा आमच्या मित्रपक्षांनी सुद्धा दिलेलं नाही, आम्ही सुद्धा दिलेलं नाही आणि आम्हालाही कोणी बोललं नाही. पण ते म्हणतात की अनेक पक्ष शहराच्या विकासासाठी जर सोबत येत असतील तर आपण एक वेगळी आघाडी करूया. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जावं का शहराच्या विकासासाठी? आम्ही आमच्या पक्षाचं जे धोरण आहे, माननीय उद्धव साहेबांनी जे आम्हाला चौकट निश्चित करून दिलेली आहे त्यामध्ये चालणारे आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी आहोत. आम्हाला सांगितलेलं आहे की आपण महाविकास आघाडी करावी. त्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी करतोय. शहर विकास आघाडी संदर्भात अद्यापपर्यंत आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही. बरं, कुणाचा झेंडा फडकेल आणि कुणाचा महापौर असेल? शेवटचा प्रश्न. या महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. एकूण या महानगरपालिकेची आपण रचना बघितली तर यामध्ये शिवसेना आणि काँग्रेसचा मोठा वाटा. या मागच्या महानगरपालिकेमध्ये 28 नगरसेवक हे काँग्रेसचे होते, 11 नगरसेवक आमच्या शिवसेनेचे होते,
आणि 9 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे होते. म्हणजे यांची जर बेरीज आपण घेतली तर आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल की या महानगरामध्ये महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जालना महानगरपालिकेवर पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच राहील. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे. जागा वाटपासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी समान जागा आम्हाला हव्यात अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचाच महापौर होईल असा देखील ठाम विश्वास जो आहे तो संतोष सांबरे यांनी व्यक्त केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.